नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी नव्यानं डी फार्म असेल किंवा बी फार्म असेल प्रवेश घेतला असेल किंवा आत्तापर्यंत तुम्ही कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड थ्रू कॉलेजला प्रवेश घ्याल त्यानंतर तुम्हाला एक शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असतो, स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. हे स्कॉलरशिपचे फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आहेत. जे विद्यार्थी आत्ता सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला आहेत त्यांना देखील स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. तर हे जे स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत MHA-DBTच्या वेबसाईटवरती भरायचे असतात आणि हे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. अर्थात ज्यांनी कॅप राऊंड थ्रू प्रवेश घेतला असेल, तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला सूचना आल्या असतील की स्कॉलरशिपचा फॉर्म भरा म्हणून, आणि ज्यांचे कॅप राऊंड 3, 4 ह्या पुढच्या कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन होईल कॉलेजच्या ग्रुपवरती किंवा कॉलेजकडून तुम्हाला एक नोटीस येईल आणि तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. ओके, तर तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना काही चुका विद्यार्थ्यांकडून होत असतात नेहमी, तर त्या होऊ नये आणि कोणाला कुठली स्कॉलरशिप स्कीम असते या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर बोलणार आहोत. अर्थात लक्षात घ्या, स्कॉलरशिप जी मिळते MHA-DBT, आपले सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून जी शिष्यवृत्ती मिळते, अर्थात ती सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. पण लक्षात ठेवा, ती स्कॉलरशिप कशावरती मिळते, तर तुम्ही जी कॉलेजला ट्युशन फी भरता त्या ट्युशन फीवरती सवलत असते. उदाहरणार्थ काय, ओपन कॅटेगरी असेल किंवा OBC कॅटेगरीचा एखादा मेल कॅन्डिडेट मुलगा आहे, बॉय आहे, तर त्याला ट्युशन फीच्या 50% सवलत ही गव्हर्नमेंटकडून मिळते. ओके, आणि मुलींना जे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, ते ऑलरेडी फ्री केलेलं आहे. ट्युशन फी त्यांची माफ आहे. तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट फी भरायची असते. SC-ST कॅटेगरीच्या मुलींना दोघांना देखील ट्युशन फी ही पूर्णपणे माफ आहे. तीच गोष्ट VJNT वगैरे या बाकीच्या कॅटेगरीला देखील ॲप्लिकेबल आहे. अर्थात तुम्हाला जी सवलत मिळते ती तुमच्या ट्युशन फीवरतीच मिळत असते. ठीक आहे, आणि जे TFWS आहे, ज्यांचं ट्युशन फी वेवर स्कीममधून ॲडमिशन झालेलं आहे, ते कुठलाही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकत नाहीत. फक्त हॉस्टेल संदर्भात पंजाबराव देशमुख जे ओपन कॅटेगरी OBC कॅटेगरीच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहे किंवा इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जी तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटीची स्कीम आहे ती तुम्ही भरू शकता. मात्र TFWSच्या विद्यार्थ्यांना इतर कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही. का, तर TFWSचाच अर्थ आहे ट्युशन फी वेवर स्कीम. तुमची ट्युशन फी ऑलरेडी माफ झाली. ज्या ट्युशन फीवरती तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते ना, तीच तुमची ऑलरेडी माफ झाली. मग तुम्ही इतर कुठल्या गोष्टीसाठी बेनिफिट घेणार? ओके, हे पहिलं क्लिअर करा. कारण मी वारंवार सांगून पण TFWSचे अनेक विद्यार्थी विचारतात की आम्ही कुठला अर्ज भरायचा. तुम्ही कुठलाही अर्ज भरायचा नाही. उलट तुम्हाला कुठलाही अर्ज न भरता डायरेक्ट तुम्हाला गव्हर्नमेंटनं ते ऑलरेडी तुमचे बेनिफिट्स दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता जास्त वेळ घालवत नाही. ही MHA-DBTची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यावरती स्कॉलरशिप भरण्यासाठी तुम्हाला तुमचं अगोदर अकाउंट क्रिएट करावं लागेल. ओके, आणि टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, इथे जे खाली बेनिफिट आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कुठले बेनिफिट आहेत ते लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ VJNT, OBC, SBC यांचं एक डिपार्टमेंट आहे. जे आपले इतर ज्या स्कीम आहेत, फॉर एक्झाम्पल टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपलं फार्मसी येतं, तर त्या अंतर्गत मग जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत किंवा जे या ठिकाणी SEBC मराठा आरक्षण लागू झालेलं आहे ते विद्यार्थी असतील, यांना EBCचाच अर्ज भरायचा असतो. ओके, राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क पूर्ती योजना. ओके, EWSसाठी देखील EBCचाच अर्ज भरायचा असतो. अर्थात डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात, ॲडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते लागतील. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं कॅप राऊंड थ्रू ऑनलाईन ॲडमिशन झालेलं आहे, त्या कॉलेजमध्ये जे कन्फर्मेशन केलेलं आहे ते लेटर लागेल. तुमचं आधार कार्ड आणि बँक हे लिंक असणं गरजेचं आहे. ते लिंक नसेल तर ज्या बँकेत तुम्ही अकाउंट काढलेलं आहे त्या बँकेत जाऊन सांगणं गरजेचं आहे की आधार सीडिंग करा. आणि जर शक्य झालं तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक जे आहे तिथं जर तुम्ही नवीन एखादा अकाउंट खास स्कॉलरशिपसाठी काढलं तर त्यांच्याकडून तुम्हाला आधार सीडिंग करून दिलं जाणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, MHA-DBTच्या वेबसाईटवरती स्कॉलरशिप अर्ज चालू झालेले आहेत सगळ्या डिपार्टमेंट, इंजिनिअरिंग, फार्मसी सगळ्यांचे. आणि ही मुदत साधारणपणे फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू असतात अर्ज भरणं. ठीक आहे, पण तरी देखील ऑलरेडी ॲडमिशन खूप लेट झालेले आहेत सगळ्यांचे आणि स्कॉलरशिपचे अर्ज सुरू झालेले आहेत. जसं तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल, कॉलेजमध्ये तुम्ही विचारणा करू शकता आम्ही कधीपर्यंत अर्ज भरू शकतो. जे आता सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला आहेत त्यांनी अर्ज भरणं गरजेचं आहे. तुमचा निकाल लागला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॉलेजकडून बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा एक गॅझेट कॉपी जर रिझल्टची आली असेल किंवा कॉलेजकडून एखादं लेटर देत असतील तर त्या गोष्टी अप्लाय करून भरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा अर्ज भरता त्यावेळेस पहिला डेस्क हे तुमचं कॉलेज असतं.
ओके. त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या तर कॉलेज तुम्हाला फॉर्म रिव्हर्ट करू शकतं त्यांच्या लॉगिनमध्ये. आणि मात्र एकदा फायनल सबमिशन कॉलेजकडून देखील पुढे झालं की मग तो गव्हर्नमेंटकडे जातो आणि त्यानंतर आपल्याला स्टेटस कळतो. 1-2 इन्स्टॉलमेंटमध्ये तुमची स्कॉलरशिप ही येत असते. अर्थात तुम्ही पूर्ण जर ओपनची फी पूर्ण भरली असेल तर तुमची जी काही ट्युशन फीमध्ये तुम्हाला सवलत मिळते ती तुमच्या बँक अकाउंटला येईल. ओके. आणि जर तुम्ही भरताना स्कॉलरशिपचा लाभ घेऊन अर्धी फी भरली असेल किंवा जर SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांनी फी पूर्ण माफ असते तर त्यांनी कॉलेजला स्कॉलरशिप कन्सिडर करून फी भरली असेल तर ती तुमच्या नाही तर कॉलेजच्या अकाउंटला ते बेनिफिट्स येतात. ओके. कारण ते बेनिफिट कन्सिडर करूनच तुम्ही कॉलेजची फी भरली, मग ती शिष्यवृत्ती कॉलेजच्या अकाउंटला येते. ओके. या संदर्भात तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या कमेंट करा. होप सो. मला वाटतं की सगळ्या तुमच्या शंका सॉल्व्ह केलेल्या आहेत. ज्यांचं ॲडमिशन झालं आहे त्यांनी कॉलेजमध्ये विचारणा करा स्कॉलरशिपचा अर्ज कधी कसा भरायचा असतो. ओके. आणि ज्यांचं आता पुढच्या कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन होईल कॉलेजमध्ये या संदर्भातली नोटीस येते कधीपर्यंत अर्ज भरायचा आहे आणि त्याची जी कॉपी आहे ती तुम्हाला सबमिट करायची आहे. लक्षात ठेवा, याआधी तुम्ही 12th झाल्यानंतर एखादा अर्ज भरला असेल, तुमचं MahaDBTवरती अकाउंट असेल तर तेच अकाउंट वापरून त्यामध्ये अपडेट्स करायचे आहेत. 12th कुठे झालं, आत्ता कुठल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करून त्या ठिकाणी तुमची कास्ट कॅटेगरी, अगोदरचं एज्युकेशन कुठे झालं आहे, आता कुठे ॲडमिशन घेतलं, हे सगळं अपडेट करायचे आहे. जर तुमचा गॅप असेल तर तुम्ही गॅप सर्टिफिकेट बनवून घेणं गरजेचं आहे, ते तिथं अपलोड करावं लागतं. ओके. होप सो तुमच्या सगळ्या शंका मी सॉल्व्ह केल्या असतील. खूप लेंदी मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी इथेच थांबतो. तुमच्या शंका खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. धन्यवाद. थँक्यू. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, बँकेमध्ये आधार कार्ड लिंक असणं, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तो चालू असणं गरजेचं आहे. ह्या खूप महत्त्वाच्या गरजेच्या गोष्टी आहेत. आणि आधार कार्ड बँक लिंक नसेल तर ते तुमच्या बँकेमध्ये जाऊन सांगा की आमचं आधारशी लिंक करायचं आहे. आणि तुमचं कुठल्या बँकेला आधार लिंकिंग आहे हे आधारच्या वेबसाईटवरती बँक आधार सीडिंग म्हणून एक टॅब आहे, तिथे तुमचा आधार कार्ड नंबर, OTP वगैरे टाकला तर कळतं की तुमचं आधार कुठल्या बँक अकाउंटशी लिंक आहे. ते नसेल तर बनवून घेणं गरजेचं आहे. खूप मोठा व्हिडिओ होतोय, मी इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.